तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आता आपलं दासबोध वाचन झालेलं आहे, पण आज आपण एक वेगळं ध्यान करणार आहोत. जे आपलं विहंगमचे लाईट बिईंग्स आहेत, तो ग्रुप आहे, त्यांनी काम केलेलंच आहे. स्क्रीनवर दिसतंय ना तुम्हाला हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ट्रान्सफॉर्मेशन हो दिसतंय हो. का? हं. दिसतंय. तर जे लाईट बिईंगचं काम आपण करतच होतो आपले काही लोक, आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं जास्त एक्सटेंडेड प्रमाणात करायचं आहे, ऍक्टिव्हली करायचं आहे. म्हणजे लाईट बिंगच्या ह्याच्यात आम्ही आपलं आपण करतच होतो, पण आता इथे एकत्र एका वेळेला येऊन ऍक्टिव्हली करायचं आहे. हे काम आपण करत आहोत आणि त्याची आज मीटिंग पण झाली. आणि मीटिंग मध्ये एक 2-4 दिवस त्यांना टेस्टिंगला दिलं होतं, काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या, की जसं काही लोक रेग्युलर येत नाहीत त्यांना फोन करा. ज्यांनी नवीन ग्रुप जॉईनिंगच्या रिक्वेस्ट दिल्यात आपल्या एनजीओच्या कार्यक्रमाच्या, त्यांना तुम्ही फोन कॉल करा, कारण नाव आणि जिल्हा असल्याचे मी ऍक्सेप्ट करत नाही. आणि काही रेग्युलर साधक आहेत, पण काही काही वेळेला अटेंडच काही गोष्टी करत नाही. एक जनरल की तुमचं आयुष्य सुधारलंय, तसं त्यांचंही आयुष्य सुधारायला तुम्ही त्यांना काहीतरी गाईडलाईन्स द्या. उदाहरणार्थ, पहाटेच आपला जो ध्यान कार्यक्रम आहे तो लवकर लोक जॉईन करू शकत नाही, कारण पहाटे उठणं तसं शक्य नाही एवढ्या लवकर. पण एक 4-5 दिवस जर अलार्म लावून निश्चय करून उठलो, तर नंतर आपल्याला त्याचे फायदे कळतात, की लवकर उठण्याची नशा चढते, की लवकर उठल्याने किती फ्रेश वाटतं, आपल्याला आरोग्य किती चांगलं राहतं. पित्त किंवा काही वात त्याचे त्रास कमी होतात. वात पित्त कफ बॅलन्स व्हायला लागतं हळूहळू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊर्जा खूप दिवसभर अमेझिंग पुरते आपल्याला, आणि खूप कामं होतात. हे पहाटे उठण्याची नशा लागलीये, आम्हाला तरी लागलीये, जे आम्ही 40-42 जण आहोत ते. तर याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा फायदा होतो, की ध्यान करून एक 5-10 मिनिटं जरी झोपलो ना, ती झोप खूप अमेझिंग काम करते. की त्या झोपेनंतर उठल्यावर असं वाटतं की एवढी गाढ झोप घेतली. एक वेगळी अनुभूती येते झोपेची सुद्धा, आणि ही हवी हवीशी वाटते. म्हणून मग पहाटे आपोआप उठणं होतं. तर हे तुम्ही सांगा लोकांना, म्हणजे ते उठतील, ध्यानाचं महत्व कळेल. आज पृथ्वी जी बदलतीये, जो पृथ्वीचं असेन्शन चाललंय, युग परिवर्तन चाललंय. आपण दुसरे कॉमनली लँग्वेजमध्ये जगबुडी जवळ आली आहे आता. सगळं बघतोय आपण कसं काय आजूबाजूला गोष्टी घडतायत, आणि खूप काही 2-3 वर्ष हाताच्या बोटावर उरलेले आहेत. आपल्याला आपली प्रगती करायची, आध्यात्मिक विकास करायचा, जीवनाचा जो उद्देश आहे तो साजरा करायचा, याची संधी मिळाली आहे. तर हे लोकांना पोहोचवण्यापर्यंत काही नावं मागितली होती, आणि हे ध्यान आम्ही केलेलं आहे रोज करण्यासाठी. तर ते आज तुम्ही सगळ्यांनी करूयात, आपण सगळ्यांनी करूयात. तर चला, याचा असा अर्थ आहे या ध्यानाचा, की आपले विचार आणि आपल्या भावना हे सगळं आयुष्य आपलं ठरवतात. आपण जो विचार करतो तेच आयुष्य आपलं बनतं. आणि आपण क्रिएटर आहोत, आपणच आपलं आयुष्य क्रिएट करतो. आपल्याला हवं ते आपण सगळं निर्माण करू शकतो. मग याला विचार बदलणं गरजेचे असतात, भावना बदलणं गरजेचं असतं. मग आता हे जे पृथ्वीवर घडामोडी होत आहेत, भूकंप होत आहेत, सागरात लाटा येत आहेत, वादळ होत आहेत, तर हे सगळं चांगल्यासाठीच चालू आहे. कारण पृथ्वीला एका हायर चेतनेमध्ये जायचंय. पण हे होताना विनाश हा होणारच आहे. शुद्धीकरण केलंच पाहिजे. शुद्धी केल्याशिवाय नवीन ऊर्जा येत नाही. मग हे जे काही होतंय ते काही लोकांना त्रासदायक होतंय. कोणी डिप्रेशन मध्ये गेलंय, कोणाचे राग, द्वेष, मत्सर सगळे अवगुण बाहेर यायला लागलेले आहेत. हे शुद्धीसाठी येत आहेत. राग येतोय, या सगळ्या गोष्टी आजूबाजूला व्हायला लागल्यात, कितीतरी वेड्यासारखे लोक वागायला लागलेत, रिलेशनशिप खराब झालेत. तर या गोष्टी होत आहेत. मग या गोष्टीतही चांगलंच आहे, कारण इथूनच सगळं बाहेर काढलं तर चांगलं होणार आहे. बाहेर निघालं तर आतमध्ये चांगल्या ऊर्जा शिरणार आहेत. पण यामुळे त्रास होतोय आपल्या मनाला, आणि आपल्या मनाला त्रास होते, म्हणून आपण इथे एक विचार पेरलाय. आपण या भावना पेरल्यात, की जे काही पृथ्वीवर होतंय ते माझ्या सगळ्यात चांगल्यासाठीच होतंय. माझ्या चांगल्यासाठी होतं, माझ्या आजूबाजूचे, माझ्या घरातले, माझ्या परिसरातील, माझ्या शहरातील, माझ्या राज्यातील, माझ्या पृथ्वीवरील. आणि असं काम करतोय आपण, की या सगळ्या आकाशात, या सगळ्या आजूबाजूच्या
वातावरणात हे विचार आपण पेरतोय, याला सामूहिक चेतना पेरणी म्हणतात. आणि ही सामूहिक चेतना पेरल्यामुळे काय होतं, जे आपण पेरतोय तेच उगवणार. कुठलाही विचार आपण पेरला तर उगवणार तेच आहे. म्हणून आपण खूप छान छान पेरतोय की हे जे सगळं होत आहे ते खूप सोप्या पद्धतीने होतंय, चांगल्या पद्धतीने होतंय, लवकर होतंय, सिक्युअर्ड होतंय, आनंदाने होतंय, समाधानाने होतंय, किंवा आपण त्या आनंदात समाधानातच राहतोय. आजूबाजूला जे काही चालू आहे त्यामुळे आपलं समाधान आनंद ढासळत नाहीये. हाच विचार आपण पेरतोय आणि जो विचार पेरतोय तेच रिझल्ट आपल्याला तरी मिळणार आहे. त्यामुळे आपण हे जास्तीत जास्त काम करतोय. तर चला सगळ्यांनी ही सामूहिक चेतना आज पेरूयात. चला डोळे शांत मिटून सहज अवस्थेत येऊया. आपण सर्वजण विहंगमचे लाईट आणि स्टार सीड पृथ्वी, ब्रह्मांड आणि विश्वातील इतर प्लॅनेटसाठी सामूहिक चेतना बिल्ड करूयात. सर्वांच्या परिवर्तनासाठी बीज रोपणी करूयात. एक नवीन अस्तित्वाचे क्रिएटर बनूयात. नवीन अस्तित्व पृथ्वीवर जे सुरू झाले आहे ते युग परिवर्तन मानवाचा महामानव मानवाच्या चेतनेची उत्क्रांती कशी ऊर्जेला अपेक्षित आहे तशीच होत आहे. खूप सहजतेने सुखावह पद्धतीने सेफ आणि सिक्युअर्ड असे आपल्या सर्वांचे परिवर्तन घडत आहे, जे घडले आहे. ट्रान्सफॉर्मेशन थ्रू कॉन्शियसनेस
काही भावना निर्माण केल्या, ज्या काही ऊर्जा ट्रान्सफॉर्म केल्या, सर्व या परिवर्तनाला कारणीभूत झाल्या. आपल्या ग्रुपची चेतना वाढली. आपल्या लोगो पासून, आपल्या सोर्स पासून आपण जे प्रेम घेतले, धरतीला परावर्तित केले, त्यामुळे धरती सहज 5व्या आयामात शिफ्ट झाली आहे. धरतीला नवीन अस्तित्व आपण प्राप्त करू शकलो. ऊर्जेने आपल्याला माध्यम बनवलं. हे जे आवश्यक आहे, जे गरजेचे आहे, फक्त आणि फक्त तेवढेच ज्ञान आपल्याला मिळाले. फक्त आणि फक्त त्याच ऊर्जा आपल्या जवळ आल्या, त्याच गोष्टी घडल्या, त्या आपल्या फ्रीविल होत्या, त्या आपल्या आत्म्याचे प्रोग्राम्स होते. नवीन जन्माचा सोल प्रोग्राम आपल्याला जसा हवा होता तसा घडवला. आपल्या सर्वांच्या मुक्तीच्या इच्छा, मोक्षाच्या इच्छा यांची सामूहिक विजय आपण पेरल्याने तो जो वांछील ते लावो. ज्याला जे हवे होते त्याला ते प्राप्त झालेली सामूहिक चेतना आपण पेरली. आपल्या आजूबाजूच्या, आपल्या परिवाराला, आपल्या नातेवाईकांना, समाजाला, आपण राहणाऱ्या घराच्या परिसराला, आपल्या गावाला, शहराला, जिल्ह्याला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला आणि आपल्या पृथ्वीला आपण केलेल्या पेरणीमुळे ऊर्जेच्या जे मनात होते ते साकार तिने करून घेतले. आपल्याकडून दिव्य काम करून घेतले आहे. तिच्या मनात ते तसे घडवले आहे. आपण क्रिएटर म्हणून माध्यम ठरलो. आपणच क्रिएटर आहोत हे आपण जाणून घेतले. आपल्याला हवे ते आपण क्रिएट करू शकतो. विचार, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, ऊर्जा कशा बदलायच्या हे आपल्याला शिकायला मिळाले आणि तसेच साकार झाले.
आपले एक पाऊल पुढे पडले आणि आपण आता नवीन अस्तित्व अनुभवू लागलो आहोत. आपले प्रकाशमय अस्तित्व. अजूनही आपण एकत्र टीम मध्येच काम करत आहोत. मागच्या जन्मी जसे केले तसे याही आपल्या अस्तित्वामध्ये आपण ग्रुपनीच पुढे चाललो आहोत. ग्रुप डायनॅमिक्स, ग्रुप असेन्शन. आपल्या बाबतीत ग्रुप असेन्शन घडत आहे. खूप खूप जलद गतीने आपण विकास करू लागलो आहोत. सेफ, सिक्युअर्ड, प्रोटेक्टेड, इझी अँड फास्ट असेन्शन आपण अनुभवू लागलो आहोत. आता आपला शेवटचा टप्पा शून्यत्वाचा साकारायचा आहे. तोही आपला उच्चतम संकल्प आहे. पूर्ण मोक्षाचा, शून्यत्वाचा. आपणच शून्य, आपणच ब्रह्म, आपणच बुद्ध, आपण शुद्ध, आपणच सदाशिव, सदाशिव, निराकारी सदाशिव, निराकारी सदाशिव. धन्य, धन्य झालो, धन्य झालो, कारण आपल्याला माहिती आहे युगानुयुग हे सायकल
चला, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भेटूयात उद्या पहाटे. ओंकार ध्यान आहेच आहे. ओंकार ध्यानाला भेटूयात.